नमस्कार मित्रांनो, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की आम्ही कॅफेमध्ये थांबलो आणि थोडंफार काही खाल्लं आणि मग तिथून आम्ही MG रोडाकडे निघालो. MG रोडाकडे थांबल्यानंतर आम्ही थोडंफार शॉपिंग वगैरे केली आणि थोडंफार करता करता सगळ्यांनीच धीरे धीरे शॉपिंग जास्तच करून घेतली. आणि आमच्याकडे पाठीवर पण बॅगा होत्या जिथे ती पण फुल होऊन गेली आणि हातात पण बॅग कॅरी करावं लागलं. आणि मग आम्ही भवानी पेठकडे जायला निघालो. तिथं आम्हाला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं दर्शन घ्यायचं होतं परत दुसऱ्या दिवशी. तर आणि आमच्यासोबत जो मित्र ॲड झाला त्याला पण दर्शन घ्यायचं होतं. मग पाऊस पण चालू होता, मी रेनकोट वगैरे कॅरी केला होता. रेनकोट घातलं, बाकीच्यांनी छत्री घेतली आणि आम्ही पुढे पाणीपुरी वगैरे खाल्ली. तिथून परत पाणीपुरी खाल्ल्यानंतर पुढे गेलो आम्ही. इथं काकांना विचारलं किती वेळ लागणार, तर म्हणे थोड्याच अंतरावर आहे. मग तिथून आम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जिथं भवानी पेठ होतं तिथंच आम्ही गेटवर पोहोचलो नेमकी. आणि पोहोचल्यानंतर आम्हाला इतकं भारी वाटत होतं मित्रांनो, काय समजत नाही की काय करायचं. आणि पालखीला इतकं जवळून बघायचं आम्हाला खूप उत्सुकता होती. आणि इतक्या वर्षानंतर माझं पण स्वप्न आणि सगळ्यांचं माझ्यासोबत मित्रमैत्रिणींचं स्वप्न पूर्ण झालं. आणि तिथून आम्ही भवानी पेठ मंदिराचं आम्ही बाहेरून दर्शन पण घेतलं आणि गर्दीमधून थोडं पायी वाढत चालत आम्ही पालखीला हात पण लावून दर्शन बी घेतलं मित्रांनो. आणि सजावट अशी जबरदस्त होती ना मित्रांनो. पावसामध्ये तर आम्हाला वाटत नव्हतं की यार की त्रास होईल काय होईल, जसं होतं एकदम चालतच जात होते. पण आम्हाला गर्दीमध्ये मजा पण येत होती तशी. आणि पाऊस पण म्हटलं ठीक आहे चालतं एवढं. आणि तिथून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पण दिसली, विठ्ठलाची पण दिसली, तिचं बी दर्शन घेतलं. आणि इथं बाजूला वारकरी मस्त फुगडी वगैरे खेळत होते, टाळं मृदंगामध्ये नाचत होते. नंतर आम्ही पुढच्या दिशेने परत चालत निघालो की आम्हाला गर्दी कंटिन्यूस लागत होती, गर्दी संपत नव्हती. मग संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांची इथं पण प्रतिमा होती, त्यांचं पण दर्शन घेतलं आम्ही चौकामध्ये थोडा टाइमपास केला. तर इथं वारकऱ्यांची प्रतिमा पण उभी केली होती डिवायडरजवळ. आणि इथं पुढे जाऊन सुद्धा विठ्ठल आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती म्हणजे असं चित्र वगैरे काढलं होतं. आणि हा मित्र चालला होता त्याच्या रूमवर, तर आम्ही त्याला टाटा वगैरे केला आणि आम्ही पुढच्या दिशेने आम्हाला रूमवर जायचं होतं, तर आम्ही मेट्रो स्टेशनला जात होतो. पण आम्हाला रस्त्यामध्ये मस्त एक भंडारा दिसला, भोजनाचा स्वाद घेतला आम्ही पालखीचा. तर आम्ही तिथं थोडं स्वाद वगैरे घेऊन आम्ही जेवणाचा मेट्रो स्टेशनकडे निघालो. आणि मेट्रो स्टेशनकडे आम्हाला रात्रीची वेळ होतं तर समजत नव्हतं की मेट्रो स्टेशन आहे कुठे नेमकी. मग असं विचारत आम्ही मेट्रो स्टेशनला फायनली पोहोचलो. आणि मेट्रो स्टेशनला पोहोचल्यानंतर आम्हाला 2 मेट्रो चेंज करायच्या होत्या. आम्ही त्या मेट्रो चेंज पण केल्या. मग आम्ही थकलो पण होतो, थोडं बसून जायचं होतं आणि आम्हाला बसायला वेळच नव्हता. आम्ही जेवणाला बसलो तेवढंच आम्हाला. मग नंतर आम्ही पुढे हा बघा आमचा अर्धा विठ्ठल, इथून आम्ही पुढे निघालो. मेट्रोमध्ये बसलो फायनली आम्ही वेळ काढून. आणि नंतर इथून मेट्रो स्टेशन परत आम्ही बाहेर निघालो आणि आम्ही टॅक्सी ऑर्डर केली आणि रूमवर पोहोचलो. आणि तुम्हाला कधी हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा मित्रांनो. बाय गायज.